हा जो विषय आहे तो निरोड्या गावामध्ये जो डुक्कर पालन व विक्री व्यवसाय आहे त्या संदर्भात आहे. कोणी व्यवसाय करावा पण दुसऱ्याला त्रास होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. आज जर तुम्ही बघितलं हे जे श्री रोशन धारगळकर यांच्या मालकीचा डुक्कर व्यवसाय आहे, त्यांच्या व्यवसायाबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आजूबाजूची जी वस्ती आहे त्या सर्व लोकांना त्याचा एवढा त्रास होतो की त्यांच्या घरात 2 मिनिटं सुद्धा कोण राहू शकत नाही. जेवताना झोपताना त्यांना खूप त्रास होतो. जवळजवळ 6 ते 7 महिने आरोग्य विभागाकडे तक्रार करून सुद्धा आरोग्य विभागाचे अधिकारी काहीही करत नाही किंवा या लोकांना दाद देत नाही. त्यामुळे ही जी लोक आहेत निरोड्यातली ती माझ्याकडे आलेली आहेत आणि माझ्याकडे न्याय मागतात. तर मी हा सगळा विषय सन्माननीय आमचे पालकमंत्री नेतेजी राणेसाहेब यांच्यावर कानावर घालणार आहे आणि निश्चितपणे आम्ही कानावर घातल्यानंतर सन्माननीय पालकमंत्री हे यांचा जो प्रश्न आहे जनतेचा तो त्यांना त्रास सहन करावा लागत आहे तो निश्चितपणे दूर करतील असा आमचा विश्वास आहे. पालकमंत्र्यांना एक निवेदन निश्चितपणे आम्ही देऊ आणि या लोकांना या त्रासापासून मुक्त करू. मला अनेक सांगायचे की हे अधिकारी करतात काय. 6-6 महिने जर जनता यांच्याकडे जात असेल आणि हे अधिकारी तिथं बघायला पण येत नसतील तर हे उपयोगाचं नाही आहे. अधिकाऱ्यांनी 4 दिवसाच्या जर पाहणी नाही केली तर त्यांना पालकमंत्रीच्या रोषाला बळी पडावं लागेल एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो.